पार्टीमध्ये पार्टी विथ अ डिफरन्स केवळ म्हटलं जात नाही, तसं ते करूनही दाखवतात. व्यक्तीचं वय हे तेवढं महत्त्वाचं नसतं, पण व्यक्तीची पात्रता, त्याची कुवत आणि त्याचं मेरिट, हो हे खरं आहे की माझा अनुभव विधानसभेतला कमी असतानाही एवढा मोठा विश्वास माझ्यावरती त्यांनी दर्शवला, हे मी माझं भाग्य समजतो. असे बिनबुडाचे आरोप अनेक वेळेला अनेक लोकांनी केले आहेत आणि त्यामुळे अशा आरोपांचा माझ्यावरती कुठचाही परिणाम झाला नाही. तर मला वाटतं मी विरोधी पक्षाला अधिकच वेळ दिलेला आहे. हे एका बाजूला तुम्ही इफेक्टिव्हली करू शकलात असं तुमचं म्हणणं आहे. राजकीय विश्लेषक, विरोधक आणि जे काही स्पेक्टेटर्स आहेत इंडियन पॉलिटिकल एरेनामधले, त्यांच्या मते तुम्ही या संसदीय पदावर बसूनही तुमचा जो पक्ष आहे त्या पक्षाला झुकतं माप देत आहे किंवा त्या पक्षातल्या लोकांचं अधिक ऐकून घेत आहे, असाही आरोप काही वेळेला तुमच्यावर झाला. विशेषतः या अपात्रतेच्या बाबतीत, मग शिवसेना हा तुमचा जुना पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी हा तुमचा मित्र पक्ष, त्यातही तुम्ही होतात. मग या अशा वेळेला राहुल नार्वेकर या विधानसभा अध्यक्षावर नाही म्हणत आहे, पण या पॉलिटिकल स्टुडंटवर कधी प्रेशर जाणवलं गेल्या 2 वर्षात? मी यापूर्वीच सांगितलेलं आहे की प्रेशर टाकण्यासाठी असे बिनबुडाचे आरोप अनेक वेळेला अनेक लोकांनी केले आहेत. परंतु मला हे संपूर्णपणे माहिती होतं की जे कोणत्या टीका टिप्पण्या केल्या जात आहेत, जे आरोप केले जात आहेत, त्याचा पाठचा हेतू केवळ आणि केवळ माझ्यावरती दबाव टाकण्याचा होता आणि त्यामुळे अशा आरोपांना मी कधी लक्ष दिलं नाही आणि त्यामुळे अशा आरोपांचा माझ्यावरती कुठचाही परिणाम झाला नाही. आपण जर रेकॉर्ड बघितलात तर ह्या विधानसभेत जेवढं काम झालेलं आहे गेल्या 2 वर्षात, तेवढं काम आजपर्यंत रेकॉर्डवरती झालेलं दिसून येत नाही. प्रत्येक अधिवेशनात जवळजवळ 100 लक्षवेधी सूचनांवरती चर्चा घेणं, एवढ्या प्रस्तावांवरती चर्चा घेणं, आणि तुम्ही जर वेळेचं विभाजन बघितलं तर मला वाटतं मी विरोधी पक्षाला अधिकच वेळ दिलेला आहे, अधिक संधी दिलेली आहे आणि त्यामुळे सत्तारूढ पक्ष किंवा विरोधी पक्ष माझ्यावरती असा आरोप करूच शकणार नाही.